नमस्कार मंडळी. आज मी आपल्या किचनमध्ये बघा पाणीपुरी बनणार आहे. आपण ती बनवूया. चटपटीत आणि तिखट अशी पाणीपुरी सर्वांनाच आवडते, लहानापासून ते मोठ्यापर्यंत. मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे चिमटभर आणि थंड पाण्यानेच हे पीठ मी मळलेलं आहे. चांगलं मऊ मळायचं आणि सारखं चांगलं हे करून घ्यायचं, आपटून घ्यायचं 5-6 वेळा असं आणि रेस्टला ठेवायचं. हे पाणीपुरीसाठी मी मसाला केलेला आहे. 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, काळे मिरी, परत लवंग आणि लाल मिर्च हे सर्व मी गरम करून तव्यामध्ये बारीक पावडर केलेली. आणि हे चिंच मी भिजत घातली होती. 1 वाटी चिंच मी भिजत घातली आणि 1 वाटी मी खजूर पण घेतलेले आहे पाणीपुरीसाठी, ती पण मी भिजत घातली होती. ते दोन्हींची मी पेस्ट केलेले आणि गाळून घेतलेले. आणि हा तिखट मसाला वाटीभर धनिया, वाटीभर पुदिना, 2-3 हिरव्या मिरच्या, आलं आणखी हे सर्व काही मी वाटून गाळून घेतलेले. आणि हा पाणीपुरीचा मसाला पांढरा मी वाटाणा भिजत घातला होता रात्री, तो सकाळी मी हे केलेलं आहे. 2-3 शिट्ट्या देऊन शिजवलेलं आहे आणि 2 बटाटे शिजवलेले, ते मॅश करून घेतले. आणखी मग तो सगळा मसाला आपण त्यामध्ये घालणार आहोत. पुऱ्या मी करायला घेतल्या. पुरी ना वाळू द्यायची नाही आहे. पुऱ्या केल्या ना तर लगेच तळून घ्यायच्या आणि पुरीसाठी तेल असं गरमच पाहिजे आणि पुऱ्या अशा वाळल्या तर फुगत नाहीत. त्यासाठी मी ही टीप देते तुम्हाला. पुरी केली ना लगेच तेलात टाकायची, लगेच पुऱ्या फुगतात आणि त्या क्रिस्पी करून घ्यायच्या. तेलातच 2-3 वेळा पलटी करून क्रिस्पी करायचे, तरच त्या पुरी कडक राहतात. तुम्ही पण असंच करा. माझ्या पुऱ्या काही फुलल्या नाहीत ना, ते मी त्याचं चाट केलेलं. तुम्ही हे टीप लक्षात ठेवा. पुऱ्या जेव्हा पण करतो ना आपण, हा मसाला मी मिक्स केलेला आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, लाल तिखट, धनिया पावडर, आपण तयार केलेला मसाला, आपलं रेग्युलर नमक, काळं नमक हे सर्व घालायचे आणि मिक्स करायचे चांगला मसाला. एकदम टेस्टी झालेला आहे मसाला. तुम्ही फक्त बटाट्याचा पण करू शकता, वाटाण्याचा पण फक्त करू शकता. हे पाणी करूया आपण. तिखट पाणी, गोड पाणी आणि मसाला आपण तयार केलेला मसाला घालूया, गूळ घालूया, आणखी काळं नमक, सेंधा नमक आणि बुंदी, कोथिंबीर हे सर्व घालून मी मिक्स केलेले. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. या पाणीपुरी खायला आणि तुम्ही अशी नक्की करून बघा पाणीपुरी. आणि खजूर घाला. खजूरनी टेस्टी पण होते आणि पौष्टिकता पण वाढते त्याची. मुलं खात नाहीत ना खजूर, त्यामुळे खजूर पण खाल्ली जाते. कशी वाटली तुम्हाला ही पाणीपुरी? तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कशी वाटली तुम्हाला ही डिश? असंच परत रेसिपीसाठी आपण परत भेटू. बाय.